नमस्कार मित्रांनो, मी धवल चित्रे आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, फायनान्शियल प्रॉडक्ट्स अवेअरनेस प्रोग्राम या सिरीज अंतर्गत मी आज पहिलं प्रॉडक्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जे आहे कंपनी फिक्स्ड डिपॉझिट्स. चला तर मग जाणून घेऊयात की कंपनी फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजे नक्की काय असतं, ते करणं कितपत योग्य आहे आणि त्याचे काय फायदे आणि काय लिमिटेशन्स आहेत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, भारतातील सगळ्यात लोकप्रिय असं गुंतवणुकीचं प्रॉडक्ट किंवा फायनान्शियल प्रॉडक्ट जर का विचारलं, तर सगळ्यांच्या मनात पहिलं जे उत्तर येतं ते म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्स. आणि हे फिक्स्ड डिपॉझिट्स करण्याकरता आपण बँकेत जातो. पण आपल्याला हे माहिती आहे का, की फिक्स्ड डिपॉझिट्स हे बँकेव्यतिरिक्त अजून एक एंटिटी आहे, काही एका प्रकारच्या एंटिटीज आहेत ज्या पण इश्यू करू शकतात. त्यांना आपण कंपनी एफडीज किंवा कॉर्पोरेट एफडीज असं म्हणतो. कंपनी एफडीज या बँकेत केल्या जाणाऱ्या एफडी सारख्याच असतात. त्यांची फीचर्स, त्यांचे फायदे, त्यांचे तोटे हे पूर्णतः बँक एफडीज सारखेच असतात. मेन फरक हा असतो मित्रांनो, की या प्रकारच्या एफडीज या बँकेने इश्यू न करता काही फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल बँकिंग कंपनीज, ज्यांना आपण एनबीएफसीज म्हणतो, किंवा काही प्रमाणात काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज द्वारा सुद्धा इश्यू केल्या जातात. ह्या सिमिलर टू बँक डिपॉझिट्स, म्हणजे ह्या टर्म डिपॉझिट्स मुदत ठेवी असतात, ज्या काही ठराविक पिरियडसाठी, ठराविक कालावधीसाठी आपण गुंतवणूक करतो आणि त्याच्यावरती आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळत जातो. मग कंपनी एफडीज नक्की कशा काम करतात हे आपण आता बघूयात. मी जसं म्हणालो तसं की ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज द्वारा इश्यू केल्या जातात आणि कंपनीज ऍक्टच्या 58A अंडर हे गव्हर्न केलं जातं. आपण बघूयात की कंपनी एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत. मित्रांनो, व्याजदर सगळीकडेच कमी होत चाललेले आहेत असं आपण बघत आहोत सध्या, आणि याच परिस्थितीमध्ये कंपनी एफडीज ह्या बँकांपेक्षा किंचित वरचढ असा व्याजदर ऑफर करतात. म्हणून सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज आपल्याला इथे हा दिसून येतो की कंपनी एफडीज चा व्याजदर हा जास्त आहे आणि म्हणून ह्याच्याकडे एक आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणूनही बघितलं जातं. इंटरेस्ट रेट जो ठरवला जातो तो अगदी बँक डिपॉझिट प्रमाणेच ड्युरेशन प्रमाणे ठरवला जातो. म्हणजे की 7 दिवसापासून ते अनेक वर्षांपर्यंत असे जसे आपल्याला बँकांमध्ये गुंतवणुकीचे, फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीचे पर्याय मिळतात आणि त्यानुसार रेट ऑफ इंटरेस्ट हा बदलत बदलत जातो, अगदी त्याचप्रमाणे कंपनी फिक्स डिपॉझिट वरती मिळणारा रेट ऑफ इंटरेस्ट हा आपण किती कालावधीसाठी गुंतवणूक करतो आहे त्यानुसार तो बदलत बदलत जातो. बहुतांश कंपन्या या क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह अशा दोन्ही प्रकारचे इंटरेस्ट रेट्स ऑफर करतात. क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला जर का रेग्युलर पे आउट हवा असेल तर आपण ते नॉन क्युम्युलेटिव्ह मध्ये गणतो, आणि जर का आपल्याला मुदतीच्या सगळ्यात शेवटी जर का इंटरेस्ट पे आउट हवा असेल तर आपण त्याला क्युम्युलेटिव्ह मध्ये गणतो. काही कंपन्या ज्या आहेत ह्या बँकांपेक्षा खूप चांगला व्याजदर सुद्धा ऑफर करतात. हाही ह्यांचा एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज आहे. आणि प्रत्येक कंपनी फिक्स डिपॉझिट ऑफर करणाऱ्या कंपनीचं क्रेडिट रेटिंग सुद्धा आपल्याला अवेलेबल असतं. क्रेडिट रेटिंग हे इक्रा, केअर आणि क्रिसिल या ऑटोनॉमस संस्थांद्वारे केलं जातं. क्रेडिट रेटिंग म्हणजे काय आहे हे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये जाणून घेऊ. आता आपण फायदे तर बघितले मित्रांनो, पण या प्रकारच्या गुंतवणुकीला काही लिमिटेशन सुद्धा आहेत का? तर हो, त्याला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. आणि सगळ्यात पहिला मुद्दा इथे येतो तो म्हणजे डिफॉल्ट रिस्क. डिफॉल्ट रिस्क म्हणजे एखादी कंपनी डिफॉल्ट होणं, एखादी कंपनी बुडणं, बुडीत खात्यात जाणं. अशा केसेसमध्ये आपण गुंतवलेले पैसे किंवा कुठल्याही इन्व्हेस्टरने मग किंवा कुठल्याही बँकेने त्या कंपनीला पैसे दिले असतील तर ते बुडीत खात्यामध्ये जाऊ शकतात. तर ही जी डिफॉल्ट रिस्क असते ही आपल्याला कमी करायची असेल तर आपण ती कशी करणार? तर जे क्रेडिट रेटिंग याबद्दल आपण उल्लेख केला, तर हायेस्ट क्रेडिट रेटिंग ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीमधून आपण गुंतवणूक केली तर आपण ऑटोमॅटिकच ही डिफॉल्ट रिस्क आहे ही कमी कमी करत जातो. सो हे जरी लिमिटेशन असलं तरी ह्याला अवॉइड करण्यासाठी किंवा ह्याला कमी करण्यासाठी एक पर्याय असा आहे
की जास्तीत जास्त चांगली क्रेडिट हेल्थ किंवा जास्तीत जास्त चांगली फायनान्शियल हेल्थ असलेल्या कंपनीमध्येच आपली फिक्स्ड डिपॉझिट इन्व्हेस्टमेंट करावी. आणि दुसरा मुद्दा जो लिमिटेशन्स मध्ये येतो तो म्हणजे की ह्याच्यावरती कुठलाही आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळत नाही. या प्रकारच्या केलेल्या गुंतवणुकीवरती टीडीएस हा बँकेत केलेल्या फिक्स डिपॉझिट प्रमाणेच लागू होतो आणि त्याच्यातून आपल्याला कुठलीही सवलत मिळत नाही. मग कंपनी फिक्स डिपॉझिट जर का आपल्याला करायचं असेल तर कुठल्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करावी हे कसं निवडावं? तर ह्याच्यासाठी सगळ्यात पहिला पर्याय, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे क्रेडिट रेटिंग तपासणे. प्रत्येक कंपनीचं क्रेडिट रेटिंग जसं आपण बघितलं की क्रिसिल, इक्रा आणि केअर या संस्थांद्वारे दिलं जातं. त्या प्रत्येक कंपनीचं क्रेडिट रेटिंग आपण तपासून बघणं आणि जास्तीत जास्त सेफ्टी असलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं हा ही आपली पहिली स्टेप आहे कंपनी एफडी चूज करण्यामध्ये. दुसरं की कुठली कंपनी किती इंटरेस्ट रेट ऑफर करत आहे. इंटरेस्ट रेट जसं मी म्हणालो की वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीचे इंटरेस्ट रेट देणार आहेत. मग आपल्याला सुटेबल काय आहे आणि आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे कुठला इंटरेस्ट रेट आपल्याला योग्य वाटतो आहे त्यानुसार आपण कंपनी एफडी ची निवड करू शकतो. तिसरा मुद्दा इथे महत्वाचा हा ठरतो की प्रत्येक गुंतवणुकीमागे, प्रत्येक फिक्स डिपॉझिट गुंतवणुकीमागे काही इन्व्हेस्टमेंट कॅप आहे का? मिनिमम इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ह्याचे काय लिमिटेशन्स आहेत हे सुद्धा बघून घेणं गरजेचं ठरतं. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कुठली कंपनी कुठल्या फिक्स डिपॉझिट वरती कशा पद्धतीचं इंटरेस्ट पे आउट देत आहे. आपल्याला इंटरेस्ट पे आउट कडे बघणं सुद्धा खूप महत्वाचं ठरतं कारण मंथली, क्वार्टरली, सेमी अॅन्युअली आणि अॅन्युअली हे मूळ पर्याय आहेत आणि त्याच्यानंतर क्युम्युलेटिव्ह हा एक पर्याय आहे. या सगळ्या पर्यायांमध्ये आपल्याला सुटेबल, आपल्याला हवा असलेला पर्याय कुठली कंपनी ऑफर करते आहे त्यानुसार आपण कंपनी फिक्स डिपॉझिटचं निवड करू शकतो. कंपनी फिक्स डिपॉझिट बद्दल अनेकांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित असतात. तर त्या प्रश्नांमधले काही निवडक प्रश्न मी इथे आपल्या समोर आणलेले आहेत आणि ते प्रश्न आपण वन बाय वन बघूया. की सगळ्यात पहिला प्रश्न, कंपनी फिक्स डिपॉझिट आणि कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट हे दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे आहेत? तर हे दोन्हीही एकच आहेत, ह्याच्यात कुठलाही फरक नाही. एकाच प्रॉडक्टचे ही दोन वेगवेगळी नावं आहेत. पुढचा प्रश्न येतो की मला जर का मुदतीपूर्व माझे पैसे काढून घ्यायचे असतील तर ती सोय मला कंपनी फिक्स डिपॉझिट मध्ये अवेलेबल आहे का? तर हो, जशी बँकांमध्ये आपण मुदतपूर्व पैसे काढून घेऊ शकतो तसेच आपण कंपनी फिक्स डिपॉझिट मधून सुद्धा प्रीमॅच्युअर विड्रॉवल म्हणजेच मुदतपूर्व पैसे काढून घेतो. आणि इथे नोट करण्यासारखा मुद्दा हा आहे की जसा बँकेमध्ये आपल्याला काही पेनल्टी चार्ज किंवा काही फीज कट होऊ शकतात जेव्हा आपण मुदतपूर्व विड्रॉवल करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा तो चार्ज किंवा ती फी भरावी लागणार आहे. तिसरा मुद्दा असा आहे की एफडीआर म्हणजे फिक्स डिपॉझिटची रिसिट आम्हाला दिली जाते का? तर हो, फिक्स डिपॉझिटची पावती सुद्धा आपल्याला मिळते जी आपल्याला कुरिअरने घरपोच येते आणि इन ऍडिशन आपल्याला ईमेलद्वारे सॉफ्ट कॉपी सुद्धा मिळण्याची सोय उपलब्ध आहे. सीनियर सिटीजनसाठी काही जास्त रेट मिळतो का इंटरेस्ट वरती? तर तशी सुद्धा सोय अवेलेबल आहे. वेगवेगळ्या कंपन्या सीनियर सिटीजन्ससाठी वेगवेगळा रेट ऑफर करतात. सामान्यतः हे बघण्यात आलेलं आहे की 0.25% ते 0.40% अशा रेंजमध्ये विविध कंपन्या सीनियर सिटीजन्सला ऍडिशनल रेट ऑफ इंटरेस्ट प्रोव्हाइड करतात. आणि टीडीएस ऍप्लिकेबल असतो का फिक्स डिपॉझिट वरती? तर आपण ह्याच्या आधीच्या स्लाइड मध्ये जसं बघितलं की ह्याला कुठलाही टॅक्स बेनिफिट नाही. ह्याला टीडीएस ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे आपापल्या कॅटेगरी प्रमाणे 15G फॉर्म सबमिट करून आपण तो टीडीएस कट होण्या वाचून आपण थांबवू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला तो टॅक्स रिटर्न भरताना आपल्या इन्कम मध्ये डिक्लेअर करावा लागेल. मग आता आपण बघूयात की क्रेडिट रेटिंग म्हणजे नक्की काय मित्रांनो? कारण कंपनी फिक्स डिपॉझिटची निवड करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कंपनीचं क्रेडिट रेटिंग बघितलं पाहिजे. तर अगदी सोप्या भाषेत जर का समजायचं झालं तर क्रेडिट रेटिंग म्हणजे कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि त्यानुसार त्यांना दिलेलं गुणांकन किंवा त्यांचं केलेलं मूल्यांकन असं आपण म्हणू शकतो. सो इट इज अ क्वालिफाईड अँड क्वांटिफाईड असेसमेंट ऑफ क्रेडिट वर्दीनेस ऑफ एनी कंपनी. कुठलीही कंपनी आपले फायनान्शियल ऑब्लिगेशन्स फुलफिल करण्याकरता किती समर्थ आहे ह्याची तपासणी केली जाते आणि त्यानुसार त्यांना क्रेडिट रेटिंग दिलं जातं. सो ज्या कंपन्या सगळ्यात जास्त सेफ्टी आहेत, सगळ्यात जास्त वेळेवरती आणि टाइमली तंतोतंत वेळ पाडून कुठलेही
उशीर न करता त्यांचे फायनान्शियल ऑब्लिगेशन्स फुलफिल करत आहेत अशा कंपन्यांना सगळ्यात हायेस्ट रेटिंग दिलं जातं आणि त्यानुसार ते रेटिंग वेगवेगळ्या कंपन्यांना जसं की योग्य वेळेत सगळं फायनान्शियल ऑब्लिगेशन्स पूर्ण करतायत त्यांना हायेस्ट रेटिंग आणि त्याच्यानंतर त्या रेटिंगची लेवल कमी कमी होत जाते. क्रेडिट रेटिंग म्हणजे मित्रांनो जसा आपला इंडिव्हिज्युअल्सचा सिबिल स्कोर असतो त्याच पद्धतीचा ज्यांचा सिबिल स्कोर चांगला त्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली असं आपण मानतो त्याच पद्धतीने ज्यांचं क्रेडिट रेटिंग चांगलं त्या सर्व कंपन्यांचा फायनान्शियल ट्रॅक रेकॉर्ड आणि क्रेडिट हिस्ट्री ही चांगली आहे असं आपण इथे मानू शकतो. क्रेडिट रेटिंग हे एका वैयक्तिक एका इंडिव्हिज्युअलचं सुद्धा केलं जाऊ शकतं एखाद्या कॉर्पोरेशनचं केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या गव्हर्नमेंटचं देशाचं किंवा राज्याचं सुद्धा केलं जाऊ शकतं. सो क्रेडिट रेटिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा आपण एफडीची निवड करतो आहोत कुठली कंपनी आपण निवडणार आहोत तेव्हा क्रेडिट रेटिंग बघणं हे महत्वाचं आहे. मग कुठले क्रेडिट रेटिंग चांगले आणि कुठले कमी चांगले हे कसं ओळखायचं तर तिन्ही ज्या संस्थांबद्दल मी बोललो त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून विविध प्रकारचं क्रेडिट रेटिंग हे जाहीर केलं जातं आणि ट्रिपल ए हे जे रेटिंग आहे हे सगळ्यात उच्च दर्जाचं समजलं जातं. सो साधा सोपा नियम कंपनी एफडीची निवड करताना ट्रिपल ए हा हायेस्ट सेफ्टीचा निकष आहे त्यानुसार आपापली रिस्क समजून घेऊन आपापल्या फायनान्शियल ऍडवायझर्सच्या सल्ल्यानुसार आपण या पद्धतीच्या कंपनी एफडीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हायेस्ट सेफ्टी जिथं असते त्याला ट्रिपल ए रेटिंग म्हणतो त्याच्यापेक्षा कमी सेफ्टी असलेल्या प्रोडक्टला आपण डबल ए रेटिंग म्हणतो आणि असं खाली खाली ते रेटिंग कमी कमी होत जातं. जितकी जास्त सेफ्टी तितका कमी रिटर्न मिळतो आपल्याला आणि जितकी जास्त रिस्क तितका जास्त आपल्याला रिटर्न मिळतो. सो आपण जे फायनान्शियल प्रोडक्ट्सचं सूत्र की जास्तीत जास्त रिस्क म्हटल्यावरती रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त आणि कमीत कमी रिस्क म्हटल्यावरती रिटर्न मिळण्याची शक्यता सुद्धा कमी हेच सूत्र इथे सुद्धा फॉलो होतं. हे रेटिंग ट्रिपल ए डबल ए सिंगल ए मग ट्रिपल बी डबल बी सिंगल बी त्याच्यानंतर सी आणि सगळ्यात शेवटचं रेटिंग हे डी अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं जातं. सामान्य गुंतवणूकदारांनी ट्रिपल ए आणि डबल ए ह्यांच्याकडेच बघावं. जास्तीत जास्त ए रेटिंगच्या खाली शक्यतो कोणीही जाऊ नये. आकर्षक व्याजदर मिळतो पण तिथे आपली सेफ्टी कमी कमी होत जाते सो तिथे रिस्क आपल्याला जास्त असते. म्हणून सामान्य गुंतवणूकदारांनी कंपनी एफडीचा विचार करताना ट्रिपल ए आणि डबल ए या रेटिंग्सचा विचार करावा. ज्यांना जास्त रिस्क घेण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे ज्यांचं रिस्क ऍपेटाईट जास्त आहे ते सिंगल ए डबल बी ट्रिपल बी या रेटिंग्स कडे सुद्धा वळू शकतात. कुठलाही निर्णय घेण्याआधी आपल्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा जरूर सल्ला घ्या. आपण आता बघूयात की वेगवेगळ्या कंपन्या सध्या काय ऑफर करत आहेत. आज आपण जुलै 2021 मध्ये हा व्हिडिओ करत असताना आपल्याला ट्रिपल ए या रेटिंगच्या काही कंपन्या काय रेट ऑफर करतायत हे आपल्याला या क्विक स्नॅपशॉट मधून दिसून येते मित्रांनो. वेगवेगळ्या कंपन्या इथे अवेलेबल आहेत आपल्याला. बजाज आहे, एचडीएफसी आहे, LIC हाऊसिंग फायनान्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, पीएनबी हाऊसिंग फायनान्स आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स. या सर्व कंपन्या ह्या क्रिसिल आणि इक्रानी रेट केलेल्या आहेत. प्रत्येक कंपनीचं रेटिंग हे ट्रिपल ए आणि डबल ए प्लस या कॅटेगरीत मोडणारं आहे. जेव्हा रेटिंग मध्ये प्लस ही साइन ऍड होते तेव्हा डबल ए प्लस म्हणजे डबल एच्या सेफ्टीपेक्षा थोडीशी अधिक सेफ्टी असा त्याचा अर्थ होतो. सो कुठल्याही रेटिंगच्या पुढे प्लसचं साइन येणं म्हणजे अजून अतिरिक्त सेफ्टी त्याला आहे असं आपल्याला समजता येऊ शकतं. तर वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या रेट ऑफ इंटरेस्ट प्रोव्हाइड करतायत. आपण इथे बघू शकता 12 महिने, 15 महिने, 24 महिने, 33 महिने, 36 महिने, 48 महिने, 60 महिने आणि 84 महिने असे वेगवेगळे टेन्युअर्स आपल्याला अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे रेट ऑफ इंटरेस्ट ऑफर करत आहेत. त्याच पद्धतीने आपण शेवटच्या कॉलम मध्ये बघू शकता की वेगवेगळ्या कंपन्या सिनियर सिटीजन्स साठी एक वेगळा रेट देत आहेत आणि जेव्हा आपण रिन्यू करतोय त्याच कंपनीमध्ये एफडी तेव्हा आपल्याला ऍडिशनल काही टक्के सुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट मिळण्याची सोय असते. सो अशा पद्धतीने आपण कंपनी एफडीचा विचार करू शकतो. मित्रांनो आजच्या कमी कमी होत जाणाऱ्या व्याजदरांकडे बघता तुमच्या संपूर्ण फायनान्शियल पोर्टफोलिओ मधला काही पार्ट हा कंपनी फिक्स डिपॉझिटचा असायला काहीच हरकत नाही. आपण जरूर या प्रॉडक्टचा विचार करू शकता. आपण हा प्रॉडक्टचा विचार करण्याआधी आपण जे काही काही मुद्दे बघितले कंपनीची सेफ्टी, त्यांनी देण्यात असलेले रेट ऑफ इंटरेस्ट,
आणि इंटरेस्ट पेमेंटची फ्रिक्वेन्सी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोयीच्या आहेत का नाही या बघाव्यात आणि आपल्या फायनान्शियल ॲडवायझरच्या सल्ल्यानुसार आपण या कॉर्पोरेट एफडीचा विचार जरूर करावा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण आणखीन वेगळ्या फायनान्शियल प्रॉडक्ट्स बद्दल जाणून घेऊयात. कंपनीज फिक्स डिपॉझिट बद्दल आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला आपण जरूर कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी धवल चित्रे सायनिंग ऑफ. थँक यू व्हेरी मच.